निरंजन डावखरे. सभापती महोदय, एक अतिशय महत्वाच्या प्रश्नाचं उत्तर खरं तर घेत असताना मला नवल वाटतं की विरोधी पक्ष याच्यामध्ये सफाई कामगारांच्या प्रश्नांसाठी का सतर्क नाही आणि कॉन्ट्रॅक्टरसाठी एवढं का त्यांना प्रेम होतं. पण सभापती महोदय, 2014 साली ज्यावेळेस भारतीय जनता पार्टीचं सरकार होतं, मुख्यमंत्री फडणवीस साहेब असताना 26 फेब्रुवारी 2015 साली हा सफाई कर्मचाऱ्यांचा विकास महासंघाच्या शिष्टमंडळाने माजी आमदार भाई गिरकर यांच्या माध्यमाने फडणवीस साहेब यांची भेट घेतली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर श्रम साफल्य योजना ही त्वरित अंमलात आणण्यासंदर्भातला एक निवेदन त्या तिकडे दिलं होतं. आणि त्या अनुषंगाने 12 जून 2015 मंत्री महोदय 12 जून 2015 रोजी सफाई कर्मचारी विकास महासंघाच्या मागणीनुसार तत्कालीन मुख्यमंत्री माननीय फडणवीस साहेबांनी या योजनेचा 4 FSI देऊन कर्मचाऱ्यांना 25 वर्ष सेवा व नोकरी असताना मृत्यू पावले आहे अशा कर्मचाऱ्यांच्या वारसांना मालकी हक्काचं घर देण्याचा GR काढला होता. माझा फार स्पेसिफिक प्रश्न आहे की जो 12 जून 2015 रोजी काढण्यात आलेला GR आहे तो GR आपण मालकी हक्क घर देण्याच्या संदर्भातला आपण तो अंमलात आणणार का आणि लागू करणार का, एवढा स्पेसिफिक माझा प्रश्न आहे. मंत्री महोदय. ते महोदय, महाराष्ट्रातल्या सफाई कामगारांच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचा असा हा प्रश्न सभागृहामध्ये आलेला आहे. परंतु शासनाच्या वतीनं मला या ठिकाणी शासनाचं धोरण आणि शासनाने केलेली कार्यवाही याबाबत देखील काही गोष्टी या ठिकाणी नमूद केल्या पाहिजेत. लाडपागे समितीच्या मार्फत भरती व्हावी, सचिन भाऊ मागच्या वेळी देखील आपण मागणी केलेली होती. काही ठिकाणी हे होऊ शकली नाही, हे देखील मी प्रामाणिकपणाने मान्य करतो. पण काही मुख्याधिकारी असतील, काही महानगरपालिकेचे आयुक्त असतील, हे जे प्रशासक होते त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं लाडपागे समितीची अंमलबजावणी केलेली आहे. याचं उदाहरण जर द्यायचं झालं तर माझ्या जिल्ह्यातलं रत्नागिरी आहे, चिपळूण आहे, पण भरती झाली नाही हे जर सांगायचं असेल तर सावंतवाडी या परिसरातला भाग आहे. त्याच्यामुळे याच्यामध्ये काही महत्वाच्या गोष्टी आपल्याला चॅनलाइज करायला लागतील, तरच लाडपागे समितीच्या या अंमलबजावणीचा प्रश्न हा पुन्हा सभागृहामध्ये येणार नाही. आणि म्हणून सन्माननीय सगळे जे सदस्य आहेत त्यांची भावना हीच आहे की स्वच्छता कर्मचाऱ्यांना घरं मिळाली पाहिजे, स्वच्छता कर्मचाऱ्यांना नोकरी मिळाली पाहिजे. पण याच्यातला सगळ्यात मोठा जो महत्वाचा मधला आपण काय म्हणतो फरक आहे तो म्हणजे पूर्वीचा जो लाडपागेचा केलेला कायदा आहे, त्याच्यानंतर कोर्टाने दिलेले ज्या इन्स्ट्रक्शन्स आहेत त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की त्याच पदावर त्या मुलाला किंवा मुलीला नोकरी दिली पाहिजे. त्याच्यानंतर परत त्यांच्या सन्मानासाठी एक शासनानं GR काढला की त्यांचं एज्युकेशन बघून त्यांना नोकरी दिली पाहिजे. पण आज परिस्थिती अनेक ठिकाणी अशी निर्माण झालेली आहे, त्याच्यासाठी देखील एक समिती गठीत करणं गरजेचे आहे. शासनाची त्याच्यामध्ये सन्मान्य आमदारांचा देखील समावेश आपण करू. सफाई कामगाराच्या मुलाला किंवा मुलीला नोकरी देत असताना त्याच पदावर आपण MSc, BSc, कॉम्प्युटर इंजिनियर, मेडिकल काही झालेलं असेल तर आपण देऊ शकत नाही, कारण शेवटी त्याच्या एज्युकेशनचा तो अपमान आहे आणि ती मुलं देखील ते काम करणार नाहीत आणि ते काम बरोबर आहे. तर त्याच्यामध्ये GR देखील आपण काढला की त्यांचं क्वालिफिकेशन जे आहे त्या क्वालिफिकेशन प्रमाणे त्यांना नोकरी द्यावी. पण ती नोकरी देत असताना असा प्रश्न पडतो की त्या 20-22 लोकांना आपण जर नोकरी द्यायला गेलो तर पूर्वीपासून तात्पुरत्या स्वरूपाची जी लोक नगरपालिकेमध्ये काम करतायत त्यांना कमी करावं लागतं. त्याच्यामुळे हा जो एक संभ्रम आहे त्याच्यासाठी आपण एक समिती स्थापन करू, त्याच्यामध्ये लोकप्रतिनिधी देखील आपण घेऊ आणि त्याच्यातनं पुढे लाडपागे समितीच्या अंमलबजावणीवर कशा पद्धतीनं सोयीस्कर दृष्ट्या आपल्याला भरत्या करता येतील यासाठी मार्ग काढू. निवासस्थानाच्या बाबतीमध्ये मुंबई महानगरपालिकेमध्ये सफाई कामगारांना सेवा निवासस्थानं देण्याच्या संदर्भात 5592 घरांचं वाटप झालेलं आहे आणि पुनर्विकासानंतर 12254 सेवा निवासस्थाने ही सफाई कामगारांना प्राप्त होणार आहेत. त्याच्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार अपघाती मृत्यू जे झालेले आहेत त्यांना आतापर्यंत आपण 10 लाख रुपये द्यायचो, आता शासनाने 30 लाख रुपये द्यायचा निर्णय घेतलाय. त्याच्यामध्ये हाताने मैला काढणारे 9 कामगार आणि इतर 11 कामगार अशा 20 कामगारांना आपण ही नुकसान भरपाई दिलेली आहे. वारसा हक्काने लाडपागे समितीचे जे प्रकरण आहेत ते एकूण प्रकरण 1944 आहेत. नियुक्त्या आपण 436 लोकांना दिलेल्या आहेत आणि प्रलंबित 508 आहेत, आता 1508 आहेत. ह्याचं देखील कारण आहे, याच्यामध्ये संबंधित कागदपत्र काही मुलांनी दिली नाहीत त्याच्यामुळे ते प्रलंबित आहेत आणि काही मुलांना नियुक्ती देऊन त्या पदावर ते काम करायला इच्छुक नाहीत म्हणून ते प्रलंबित आहेत. तर मी याच्यासाठीच सांगितलं की या 1508 मुलांसारखी अनेक मुलं महाराष्ट्राच्या नगरपालिकेमध्ये नगरपंचायतीमध्ये आहेत. याच्यामध्ये आपल्याला एक समिती करावी लागेल, ती समिती गठीत केली जाईल आणि लाडपागे समितीचा
जो अंमलबजावणी करण्याचा जो महत्वाचा भाग आहे तो लवकरात लवकर होण्यासाठी शासन प्रयत्नशील राहील.